घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला टॉप 9 अर्थ खात्यावरून घमासान सुरू आहे। पाहुयात त्या संदर्भातल्या बातम्या। माहितीमध्ये अर्थ खात्यावरून घमासान, राष्ट्रवादीला अर्थ खातं देण्यास शिवसेनेचा विरोध, शिंदेंनी शहांपुढे भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। तर जयंत पाटील आणि आव्हाडांची रात्री शिंदेंसोबत बैठक, 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांची फडणवीसांसोबत चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द, आव्हाड आणि जयंत पाटलांच्या भेटीनंतर शिंदे माहितीच्या नेत्यांशी चर्चा करणार। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक, अर्थ खात्यावरून शिंदे विरोधी भूमिकेत असल्यानं बैठकीला महत्त्व। 2 दिवसांपूर्वीच जयंत पाटलांची फडणवीसांसोबत बैठक, पवारांची एनसीपी सोबत सत्तेमध्ये गेल्यास जयंत पाटलांकडे अर्थ खातं जाण्याची शक्यता। जयंत पाटील यांच्या शिंदेंसोबतच्या भेटीचा राजकीय अर्थ काढणं योग्य नाही, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। ते त्यांच्या मतदारसंघातील कामं आणि नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात भेटले, तटकरेंचं वक्तव्य। अर्थ खातं हे निश्चितच राष्ट्रवादीला मिळणार, अर्थ खात्यासंदर्भात अमित शहा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी अर्थ खात्यासाठी आग्रही, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, सुनील तटकरे यांनी केलं स्पष्ट। तर एखाद्या पक्षाला विशिष्ट गोष्ट मिळू नये असं शिंदे म्हणणार नाहीत, तटकरेंची प्रतिक्रिया। अजितदादांनंतर जयंत पाटील अर्थ खातं उत्तम सांभाळू शकतात, जयंत पाटील मवियासोबत असल्यानं अडचण होतीये, सुषमा अंधारेंचं भाष्य। पार्थ पवारांची काल वर्षा निवासानी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर पार्थ पवारांची फडणवीसांसोबत बैठक, सूत्रांची माहिती। नेते आठवलेंना भेटले तर त्यांच्या पक्षामध्ये जाणार असा अर्थ नाही, जयंत पाटील शिंदे भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर या भेटीचा गैरअर्थ काढू नये, मात्र काहीतरी घालमेल सुरू आहे हे नक्की, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। माझा भाऊ असताना आणि नसताना विलिनीकरण व्हावं अशी इच्छा होती, माझा भाऊ आज राहिला नाही, त्यामुळे त्या चर्चेला आता फुल स्टॉप मिळालाय, सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट। दादांची इच्छा पूर्ण करण्यात त्यांच्या पक्षाला रस नाही, सुळेंची प्रतिक्रिया। केंद्रात मंत्रिपद आणि पक्षात कार्याध्यक्षपद मिळत नसल्यामुळे प्रफुल्ल पटेल नाराज, सूत्रांची माहिती। ही दोन्ही पदं प्रफुल्ल पटेल यांना देण्यास पक्षातील नेत्यांचा नकार, प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला परस्पर पत्रव्यवहार केल्यामुळे सुनेत्रा पवारांसह पक्षातील आमदार नाराज असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक, सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबातील सदस्य उपस्थित असल्याची माहिती। अजित पवारांच्या स्मारकाबाबत बैठक असल्याची माहिती। फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यावर भाजपचाच मुख्यमंत्री होणार, भाजपचाच वरिष्ठ मंत्री राज्याचा मुख्यमंत्री होईल, संजय राऊतांची भविष्यवाणी। तर राज्याची प्रगती झाल्यावर योग्य वेळी फडणवीस दिल्लीमध्ये जातील, नवनाथ बन यांचं उत्तर। केंद्रात घडामोडींना वेग येतोय, कोण कोणाला भेटतंय, दिल्लीमध्ये काही बदल झाल्यास त्याचे परिणाम राज्यामध्ये होतात, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य। राजकारणामध्ये काही अशक्य नाही, दोन्ही राष्ट्रवादी येत्या 15 दिवसांमध्ये एकत्र येणार, शिंदे ठाकरेंचंही भविष्यामध्ये मनोमिलन होणार, रवी राणांच्या दाव्यानं खळबळ। रवी राणा मोठे नेते, त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या नेत्यानं बोलू नये, तटकरेंचा टोला। लवकरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्याच्या राणांच्या दाव्यावरून निशाणा। नागपुरातील ठाकरेंच्या रामरक्षा पठण कार्यक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप, बॅनर होर्डिंग लावण्यासाठी अडथळे आणल्याचा आरोप। राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी नागपूरमध्ये उद्या ठाकरेंचं रामरक्षा पठण आंदोलन। उद्धव ठाकरेंनी रामरक्षा म्हणावी ही मोठा विनोद, रामदास कदमांची टीका। तर यावरून किशोरी पेडणेकरांचा रामदास कदमांवर पलटवार। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस, पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलनावर ठाम, 20 जुलैला संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये सामील होण्याचं जनतेला आवाहन। ठाकरे बंधूंचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा, 19 जुलैला शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंचं आंदोलन, उद्धव ठाकरे राज ठाकरे उपस्थित राहणार। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट, वांगचुक यांच्या उपोषणाला पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुळेंकडून वांगचुक यांच्या प्रकृतीची विचारपूस। 3 इडियट्स चित्रपट सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नाही, माध्यमांवरील चर्चांवर आमिर खाननं मौन सोडलं, तर सोनम वांगचुक यांचं काम उत्तम, उपोषण मागे घेऊन तब्येतीची काळजी घ्यावी, आमिर खानचं आवाहन। मनसे नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार, सोनम वांगचुक यांची भेट घेणार, अमित ठाकरेंसोबत मनसेचे काही नेतेही सोबत असणार। चेंबूर दुर्घटनेमध्ये जीव गेलेल्या विहानच्या कुटुंबियांची किशोरी पेडणेकरांनी घेतली भेट, विहानचे वडील गौरव आणि आई जुई यांची पेडणेकरांकडून सांत्वनपर भेट। तर पेडणेकरांनी घरी जाऊन सांत्वन करण्यापेक्षा शासनाला धारेवर धरलं असतं तर आवडलं असतं, महापौर ऋतू तावडेंचा पेडणेकरांना टोला। 22 जुलै रोजी मनसे महापालिकेवर मोर्चा काढणार, चेंबूर दुर्घटना प्रकरणी अजूनही नवीन समिती तयार नाही, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार,
आंदोलनासंदर्भात पालिका आयुक्तांना माहिती दिली. देशपांडेंची माहिती. गिरीजा राऊत प्रकरणामध्ये पोलिसांकडून 5 जणांना समजपत्र. विनायक राऊत, गीतेश राऊतांना समजपत्र नाही. रुपेश राऊळ, मायकल डिसोजा, संजय परब, अमित नाईक, बाळा पेंडेकरांना समज. ठाणे कापूरबावडी पोलिसांची कारवाई. रस्ते, सभामंडप, नळपाणी योजनांच्या मागण्या करून विकास होणार नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदमांची खेडमध्ये प्रतिक्रिया. रोजगार निर्माण झाला तरच कोकणाचा खरा विकास होईल. योगेश कदम यांची प्रतिक्रिया.